संगमेश्वर कसबा नायरी परिसराला रविवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथे नेहमी होत असलेल्या वाहतूक कोंडीने प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच हैराण झाले आहेत. या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. सध्या उन्हाळा सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्याला जातात. परिणामी वाहतूक कोंडीत आणखीन भर पडते. सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृहातील वर्ग 2 मधील बंदिवानांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी सर्वांची रक्तातील साखरेचीही तपासणी करण्यात आली. सावंतवाडीमध्ये अवकाळीचा कोणताही परिणाम आंब्याच्या दरावर झालेला दिसून आलेला नाही. प्रति डझन 300 ते 500 रुपये दराने हापूस आंबा विक्री होत आहे, तर फणसालाही प्रतिनग 300 रुपये इतका दर मिळतोय. घाटमाथ्यावरून आलेला मेंढ्यांचा कळप आता पावसाची चाहूल लागताच पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलाय. मेंढपाळ आपल्यासोबत मेंढ्यांचा कळप घेऊन परतीला निघाले आहे. कोकणात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो, त्यामुळे 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून मेंढपाळ आपल्यासोबत मेंढ्यांना घेऊन कोकणात येतात आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी पुन्हा घाटमाथ्याकडे रवाना होतात. रत्नागिरीत रविवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे उष्म्याने हैराण झालेले नागरिक सुखावून गेले. पावसाबरोबर वाराही वाहू लागल्यामुळे हवेत उष्म्याचे प्रमाण कमी झाले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.